नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर MPSCने शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र गट क साठी, आणि यामध्ये तलाठीच्या आणि लिपिकच्या सर्व जागा भरण्यात येणार आहेत. तर याची जी जाहिरात आलेली आहे ही 25 जूनच्या नुसार आलेली आहे, आणि हे शुद्धीपत्रक आता MPSCने प्रसारित केलेलं आहे. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क पदाच्या या सर्व जागा MPSC थ्रू भरण्यात येणार आहेत. तर यासाठी 18 ते 38 वर्षे सगळे उमेदवार एलिजिबल असतील. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे, आणि फ्रेशर्स किंवा एक्सपिरियन्स कोणीही अर्ज करू शकतं. हा तलाठी पदाचा आणि लिपिक पदासाठी MPSC थ्रू भरती केली जाणार आहे सर्व सेवेने. तर याच्यासाठीची फीस असणार आहे तुम्हाला MPSCसाठी 349 रुपये जनरलसाठी असेल, आणि राखीवसाठी जे असेल वर्ग त्यांच्यासाठी 294 रुपये असेल. आणि हा रेग्युलर परमनंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जॉब आहे. आणि याची जी निवड ॲप्लिकेशन स्टार्ट आहे ती ऑलरेडी झालेली आहे 5, आणि जी लास्ट डेट आहे ती 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचे आहे. अप्लाय करण्यासाठी www.mpsc.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आता बघणार आहोत आपण या ॲडमध्ये कोणते कोणते पोस्ट आलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं आलेले महसूल वन विभागाची पोस्ट आलेली आहे, जिचं नाव ग्राम महसूल अधिकारी असणार आहे, म्हणजेच तलाठी. ही गट क आहे, आणि याच्यासाठी एकूण 1539 पद आहेत. आणि त्याच्यासाठी सेवा प्रवेशनुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट असणार आहे. दुसरे राज्य तक्रार निवारण आयोगाचा डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये वरिष्ठ अभिलेख, वरिष्ठ लिपिकसाठी आहे. कोणत्याही शाखेतील पदवी चालेल. तिसरं जे पट आहे ते सहाय्यक अधीक्षक आहे, याच्या 11 जागा आहेत. याच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी चालेल. कृषी विभागामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्याचं पद आहे, त्याच्यासाठी सगळ्यात जास्त तब्बल 254 जागा आहे. पण याच्यासाठी तुमचं मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे BFSC झालेलं पाहिजे. 5वे नियंत्रण, शिधा वाटप व संचालन नागरी पुरवठा कार्यालयात आहे, अन्न नागरी पुरवठा आदिवासी विभाग. याच्यामध्ये लिपिक आणि टंकलेखनची भरती आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पदवी झालेली पाहिजे. आणि जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखन अधिकारी नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्थ तुमचं झालेलं पाहिजे. महसूल वन विभागामध्ये पण लिपिक टंकलेखनच्या 339 जागा, अशा टोटल 3088 जागांची मित्रांनो ही भरती आलेली आहे, खूप मोठी MPSC थ्रू. तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे लवकर 5 ऑगस्टच्या आधी. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन टाकणार आहे. जाहिरात तुम्ही बघा, व्यवस्थित सगळं वाचून घ्या, कोणत्या विभागासाठी किती आहे, तुम्हाला कोणत्या विभागाला अप्लाय करायचं आहे, कोणत्या पदासाठी, सगळं व्यवस्थित वाचून घ्या जाहिरात. फॉर्म फिलअप करा. तुम्हाला जर फॉर्म कसा भरायचा असेल याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल सेपरेट तर मला सांगा, मी त्याचा एक व्हिडिओ लवकरच टाकून देईल जर मला चांगला रिस्पॉन्स भेटला तर. आणि परीक्षेचं जे शुल्क आहे ते असं असणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा असेल आणि एक मुख्य परीक्षा असेल, या दोन याच्यामध्ये तुमची परीक्षा होईल. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला ऑनलाईन अर्ज पेमेंट वगैरे करायचं आहे परीक्षेचं, हे सगळं ऑनलाईनच करायचं आहे, ऑफलाईनमध्ये कोणतेही होणार नाही आहे. पदसंख्या आरक्षण संदर्भात ज्या काही सर्व तरतुदी आहेत त्याही ॲडव्हर्टाईजमेंट दिलेल्या आहे. तुम्ही सगळं व्यवस्थित ॲडव्हर्टाईजमेंट डाउनलोड करून निवांत वाचून घ्या अप्लाय करायच्या आधी. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरात नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाद्वारे पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल व वाढ होण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वातंत्र्य मागण्याद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्ण परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर जाहिरात डाउनलोड करा, तिला वाचा आणि अप्लाय करा. काही असेल तर मला सांगा. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.